नमस्कार, माझं नाव नंदिनी मुनी। प्राणिक हिलिंग कसं आपल्याला मदत करू शकतं आणि जेव्हा एमर्जन्सी असेल तेव्हा मेडिकल हेल्प मिळायच्या आधी फर्स्ट एड म्हणून आपण प्राणिक हिलिंगचा वापर कसा करू शकतो या संबंधात मला एक अनुभव शेअर करायचा आहे। आम्ही समृद्धी महामार्गावरून येत होतो तेव्हा आम्हाला एक ॲक्सिडेंट झालेला दिसला आणि ॲक्सिडेंट 8-10 मिनिटांपूर्वी होऊन गेला होता आणि त्यांना कुठलीही हेल्प मिळालेली नव्हती। आम्ही जेव्हा गाडीतून उतरलो आणि पाहिलं तेव्हा ती कार ड्रायव्हरच्या बाजूची सीट पूर्ण चेपली गेली होती आणि त्या गाडीत नवरा, बायको आणि मुलगी होती। तर ती जी बाई होती तिला भयंकर रक्तस्राव होत होता, म्हणजे तिच्या डाव्या कानाच्या इथून अखंड रक्त वाहत होतं आणि तिचा संपूर्ण ड्रेस रक्ताने भरलेला होता आणि त्या बाईला सारखी चक्कर येत होती आणि ती सारखी बेशुद्ध पडत होती आणि तिला जिथे मार लागलेला होता तिकडे तिचं संपूर्ण डोकं काचांनी भरलं होतं। तर त्यावेळेस मला असं वाटलं की ह्या बाईला मदत करायची, म्हणजे आपण हिलिंग करूया। मग तिकडे काही लोक होते की जे त्यांच्या त्या रक्तस्रावामध्ये टिश्यू पेपर ठेवत होते की जेणेकरून टिश्यू पेपर रक्त शोषून घेईल आणि मग तो टिश्यू पेपर टाकून द्यायचे, परत दुसरा टिश्यू पेपर ठेवायचे। मग जेव्हा त्यांचे हिलिंग सुरू केलं त्याच्यानंतर 10 मिनिटांनी त्यांचं रक्त वाहणं बंद झालं आणि त्या बाईंना बरं वाटायला लागलं, कारण नंतर जे टिश्यू पेपर ठेवलेले होते ते रक्ताने भरलेले नसायचे। आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना मेडिकल हेल्प आली, ॲम्ब्युलन्स, पोलीस, फायर ब्रिगेडची गाडी वगैरे सगळे घटनास्थळी आल्यानंतर त्या बाईंना तिकडच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्यांना तिकडे टाके घातले, तेव्हाही तिकडून रक्त येत नव्हतं। सो मला ही एक खूप मोठी संधी मिळाली की ज्या योगे प्राणिक हिलिंग किती मोठ्या पातळीवर आपण काम करू शकतो हे मला समजलं। आणि त्यानंतर जेव्हा ह्या व्यक्तींशी भेटले, या व्यक्तींपर्यंत मला प्राणिक हिलिंग पसरवता आलं आणि आता ते प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट घेत आहेत आणि अशा रीतीने एक आयुष्य वाचवायला मला परमेश्वरांनी संधी दिली। त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे। थँक्यू, थँक्यू, थँक्यू।